आजच्या ठळक बातम्या. मुरुडमध्ये पाऊस थांबता थांबेना. जारे जारे पावसा म्हणण्याची वेळ. लांजात श्रीराम पुलाजवळ तुंबलेला पाण्याचा प्रश्न आमदार किरण सामंत यांनी तात्काळ सोडवला. दोडामार्ग तालुक्यात गिरोडा गावी शेतीपीक नेस्तनाबूत, भरपाईची मागणी. खेड खाडीपट्ट्यात आभाळ फाटले. खारेपाट विभागात आंबामोहर प्रशिक्षण, बागायतदारांचा प्रतिसाद. मुरुड श्रीवर्धन परिसरात पाऊस थांबता थांबेना. दुपारनंतर तर पुन्हा पावसाने जोर धरला आणि धोधो पाऊस कोसळला. नोव्हेंबर महिन्यात जुलै महिन्यासारखा पाऊस पडत असल्याने अनेकांना धक्काच बसलाय. काहीतरी विपरीत घडत आहे असे वृद्ध मंडळींचं म्हणणं आहे. भात शेतीचे अमाप नुकसान डोळ्यांदेखत सुरू आहे. पावसाला आता एरे एरे पावसाऐवजी जारे जारे पावसा म्हणण्याची वेळ आली आहे. 10 दिवस पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांसह समुद्रकिनारपट्टीवरील मासेमारीवर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांसह कोळी बांधव देखील मेटाकुटीस आले आहेत. लांजा बाजारपेठेतील श्रीराम पुलाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामातील निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसलाय. अवकाळी वादळी पावसामुळे ओहळाला आलेले पाणी तुंबून रहिवाशांच्या घरात शिरले. या ठिकाणी लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी तात्काळ माहिती घेऊन धाव घेतली आणि पाहणी केली. घरातील लोकांचे झालेले नुकसान आणि पाणी भरल्यामुळे झालेला चिखल साफ करून देण्याच्या सूचना संबंधित कंपनीला आमदार सामंत यांनी दिल्या. आमदार सामंत यांनी तातडीचे सहकार्य केल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने हातातोंडाशी आलेली भात शेती कापणीच्या हंगामात आली असताना भुईसपाट केली आहे. मोठ्या प्रमाणात भात शेतीमध्ये पाणी शिरून अवकाळी पावसाच्या निसर्ग कोपाने शेतकरी नेस्तनाबूत झालाय. गिरोडा गावातील काबाड कष्ट करणारा शेतकरी विनायक रामा गवस यांची संपूर्ण भात शेती नष्ट झाली आहे. तेव्हा शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी आता करत आहेत. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात आजही पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेती आजही परवडत नसली तरी हक्काचे धान्य म्हणून लोक आजही शेती करतात. पण गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने शेतीची धूळधाण केली आहे. भात शेती नष्ट झाली. यामुळे उपासमारीची वेळ आता आली आहे. गेल्या 2 दिवसांपासून खेड खाडीपट्टा विभागातील पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. जणू आभाळच फाटल्याचे दृश्य आहे. खेड पट्ट्यातील संगलट कोरेगाव शेरवली परिसरामध्ये भात शेतीचा पूर्ण नाश झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचे वार्षिक पीक पाण्यामध्ये गेले आहे. मात्र अद्याप कृषी खात्याकडून कोणताच पंचनामा झाला नसल्याचं दिसून येत आहे. पावसामुळे आंबा पिकालाही मोठा धोका निर्माण झालाय. काही ठिकाणी आंब्याच्या कलमाला पालवी फुटली होती. त्यामुळे आंबा बागायतदाराला देखील आशा पल्लवीत होती. मात्र सतत 24 तास पडत असलेल्या पावसाने आंबा बागायतदार आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आमचे काय आता काय लोकांनी काय भरपाई दिली तर बरी ना, देऊन सुद्धा काय आमच्यापर्यंत येत नाही, पोचत नाही. हे बाकी काय त्याने कागदपत्र पाहिजे, हे पाहिजे. शेती करतो आम्ही. तुमचं नाव कसं? माझं नाव किशोर शांताराम म्हैसकर. आपले गाव कुठला? हाच कोरेगाव. कोरेगावच्या. करतो किती लोकांना सांगतोय आता विद्यापेढे हे होते आता येतात ते बोलतात कागदपत्र दाखवा. आता शेती काय सर्वांच्याच नावी आहे बरीच. आमच्या काय वडिला बिलांच्याच नावी 7 बरं असणार. शासनाकडून तुम्हाला काही मदत मिळते का? काय नाही कधी भेटले कुठं भेटले.
नारंगी तालुका अलिबाग येथे दत्त मंदिर परिसरात आत्मा अंतर्गत किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात विशेषतः आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा मोहर व्यवस्थापन आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटिंग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमास भगवान कापसे, गटशेती प्रणेते आणि उपाध्यक्ष महाकेश्वर, छत्रपती संभाजीनगर आणि जीवन आरेकर, विषय विशेषज्ञ KVK रोहा हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। त्यांनी शेतकऱ्यांना आंबा उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान, झाडांची योग्य छाटणी, खत व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण या बाबींवर मार्गदर्शन केले। आमचे ते धंदे म्हणून सांगितलं तर जर कधी कोणी एकर अर्धा एकर करायला तयार असले 2-5 लोक बरं का तिकडे साहेब, आता यशो साहेब आपण ट्रायल म्हणून ते करू आणि मी इथं येऊन तुम्हाला वर्ष 2 वर्ष 4 वर्ष आपण चर्चा करू, त्याच्यातून कसा मार्ग निघतो। आमचं जे आहे ना, आमचं जे आहे ते तुमच्याकडं कसं सुटेबली मॉडिफाय करून वापरता येईल। तुम्ही जे म्हटले ना ते शक्य नाही, त्याच्याऐवजी आपण काय करता येईल ते करू। मॉडिफिकेशन, व्हरायटल मॉडिफिकेशन कसं करता येईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।